नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना मंडळी? आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आज मी पेन अमरापूर येथे गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी चाललेलो आहे. तर तिथे जाऊन आपल्याला त्या घरच्या गणपती बाप्पाची मूर्त प्रवेश करायची आहे आणि ती येताना घेऊन यायची. तर चला आता आपण जाऊ पेन अमरापूर येथे. मंडळी, आता आम्ही अमरापूर येथे गणपतीच्या कारखान्याच्या ठिकाणी येथे आलेलो आहोत. गणपतीचं गाव म्हणजेच पेन अमरापूर या ठिकाणी सुंदर अशा गणेशाच्या कच्च्या मूर्ती आणि तयार मूर्ती येथे मिळतात, तयार केले जातात. त्या ठिकाणी मोठे मोठे गणपतीचे कारखाने आहेत. आता आपण जाऊ आपल्याला ज्या कारखान्यामध्ये मूर्ती हवी आहे त्या मूर्तीच्या ठिकाणी. खूप मोठमोठे कारखाने तुम्हाला अमरापूरमध्ये मिळतील. भाद्रपद महिन्यात गणेशाचं आगमन होणार आहे आणि त्यामुळं आता गणपती कारखानदारांची ही लगबग सुरू आहे. नवीन नवीन आकाराच्या, कलरच्या, सोबत अशा गणपतीच्या मूर्ती या ठिकाणी पेन अमरापूर येथे आपल्याला बघायला मिळतील. संपूर्ण भारतभर आणि विदेशातही इथून गणपतीचे मूर्ती हे नेल्या जातात. श्री गणेश आर्ट, खूप सुंदर आणि मोठमोठे असे कारखाने या ठिकाणी आहेत. आपण पण आपल्या घरच्या गणपतीची मूर्त येथून नेणार आहोत. आम्ही आमच्या गावचे कारखानदार किशोर वारगे यांच्याबरोबर मी आता आलेलो आहे भावेश माली याचा टेम्पो घेऊन. आणि या मूर्ती आम्ही इथून घेऊन जाणार आहोत. तर बघू आता समोरच अमरापूर रेल्वे स्टेशन आहे आणि त्या क्रॉस करून आम्ही पुढे जाणार आहोत.
तेथील खूप मोठे कारखाने आहेत. या ठिकाणी समोरच अमरापूर रेल्वे स्टेशन आहे. आता आम्ही इकडे हे अमरापूर गावामध्ये जो हे आणखी भरपूर असे गावं वावे या ठिकाणी आहेत. तिकडे आपण नोकरीसाठी जाणार आहोत. तिथून तो संपूर्ण कारखाने चालवतात. येथे बालाजी आर्ट हा अमरापूरमधला सर्वात मोठा कारखाना आहे. आपण खाली उतरून या सगळ्या कारखान्यातून फिरणार आहोत आणि आपल्याला हवी आहे असणारी गणपतीची कच्ची मूर्ती आपण इथून घेणार आहोत. तर चला आता आपण प्रत्येक कारखान्यात जाऊ. मध्ये सुंदर मूर्ती या ठिकाणी आहेत. आपण यात जरा चॉईस करू. ही बघा समोर जी मूर्ती आहे ती आता आपण पसंत केलेली आहे आपल्या घरच्या गणपती बाप्पासाठी. ती आता आपल्या गाडीमध्ये लोड केले. छान मूर्ती मिळाली, साधी एकदम सिंपल. मला दरवर्षी अशीच मूर्ती आवडते. आता आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पाची मूर्ती पसंत केलेली आहे. छान मूर्ती आपल्याला मिळाली आहे आणि अजून तिकडच्या कारखान्यामध्ये काही मूर्ती घ्यायच्या आहेत. हे बघा आपल्याला छानपैकी एकदम मूर्ती मिळाली. घरातल्या सर्वांना पसंत पण पडली. त्यांना म्हणजे दरवर्षी आमच्या घरच्या गणपती बाप्पाचा डेकोरेशन
जी थीम असते त्या पद्धतीनंच त्याला साजेसं असं हे आम्ही मूर्त दरवर्षी पसंत करत असतो. गेल्या वर्षी केदारनाथ केला होता आणि त्यासाठी टिटवाला गणपती बाप्पाची मूर्त घेतली होती आणि खूप छान असं डेकोरेशन ह्या गेल्या वर्षी झालं होतं आमचं. आणि यावर्षी घरातली सर्व आमची जी मुलं आहेत आणि भाऊ वगैरे, तर त्यांचं यावर्षी आमचा डिसिजन झालेला आहे की यावर्षी शंकराचीच थीम काढायची आहे, म्हणजे गुफा करायची आहे आणि त्याच्यामध्ये शंकराची पिंडी दाखवून म्हणजे त्याचे शंकराचे ध्यानस्थ अशी मूर्त त्याच्यामध्ये आम्हाला ती थीम करायची आणि त्यासाठी आम्ही एकदम साधी आणि सिंपल अशीच मूर्त चॉईस केलेली होती आणि खूप छान आम्हाला यावर्षी मूर्त मिळाली. आणि आता पेन अमरापूर या ठिकाणी येऊन ही मूर्त आम्ही घेऊन आता आम्ही जात आहोत घरी. तिथच्या काही मूर्त आता आम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या घेतल्यानंतर आम्ही घरी जाण्यास निघू. खेळ आहे तुम्ही समजून टाकलेच आहे. ही जी लालबागच्या राजाची मूर्त जी आहे ती किशोरनी घेतलेली आहे त्याच्या कारखान्यामध्ये. खूप मोठी मूर्त आहे ती आता आपल्या टेम्पोमध्ये लोड करतायत. बाजूला बघा किती मोठा तलाव या ठिकाणी आहे. पेन कालवामध्ये आता आम्ही आहोत. आम्हाला मोठी बसवलं आम्ही आहे दोघं खूप छान अशा गोष्ट या कारखान्यामध्ये पण आहेत. कारखान्यातून काही मोठं घेणार आहे छोट्या छोट्या मोठ्या मंडळी. ही बघा खूप सुंदर अशी शंकराच्या रूपातली नंदीवर विराजमान अशी ही मूर्त आहे. आमचा जो यावर्षीचा जो थीम आहे गुफा करून शंकराचा जो किंवा गेल्या वर्षी जो केदारनाथ केला होता, तर अशा पद्धतीची मूर्त त्या डेकोरेशनला शोभून दिसते. परंतु आम्ही दरवर्षी पूर्वीपासूनच साधी सिंपल टिटवाला मूर्त ही आम्ही घरात बसवत असतो. त्याच्यामुळं यावर्षी पण साध्याच पद्धतीनं मूर्त मी घेतलेली आहे. ही मंडळी या कारखान्याच्या मागेच बघा शेती आहे आणि ती आता शेती लावणीला सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे शेतामध्ये दारसा मोठा राब केला जातो, पण या भागामध्ये पेन साईडला छोटे छोटे अख्ख्या शेतामध्येच चवड्याचे असे राब केले जातात आणि मग ते तिथेच कुदलून लावले जातात. तर या ठिकाणी आता बघा ही शेतीचं काम चालू आहे. हां हां मस्त छोटे छोटे मोठे. मंडळी आता लोकमान्य कला केंद्र कालव्यामधून आता आम्ही शेवटची गणपती बाप्पाची मूर्त येथे लोड केलेली आहे आणि आता गाडी पण पॅक झाली. तर आता ही शेवटची मूर्त पॅक करून
आम्ही आता आपल्या गावाला महादेवकारला निघणार आहोत. तर चला मंडळी, आता आम्ही संपूर्ण आमची गाडी लोड करून आता आम्ही निघणार आहोत. गाडी फुल पॅक झालेली आहे. गणपती 3 फूट आणि 5 फूट अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या घेतलेल्या आहेत. या लोड करून आता आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये आहोत. तर मंडळी, अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.